थँक्यू सो मच. 12 वाजून 27 मिनिटांनी मॅचला सुरुवात आणि पहिला बॉल आउटफील्ड थोडीशी स्लो पाहायला जरूर मिळाली. दरम्यान धाबा किती मिळतील? 2 धाबा इथे एकवटले जातील. एक मोठी मॅच आपल्याला पाहायला मिळेल. आदर्श बागडी विरोधात जर्मन जांभिवली या दोन टीमच्या दरम्यान तुम्हाला ही मॅच पाहायला मिळते. सलामी जोडी अखिलेश आंबेकर आणि त्याचे साथीदार रोहन जाधव ही जोडी तुम्हाला पाहायला मिळेल. पहिल्या बॉलवरती 2 धाबा. 5 ओव्हरची मॅच. गोलंदाज तुम्ही पाहताय गोलंदाजी मार्कवरती राकेश पाठारे गोलंदाजी मार्कवरती दाखल झाला आणि पहिल्या बॉलवरती त्याच्या विरोधात 2 धाबा इथे मिळतात. धावफलक पुढे सरकत असताना श्री गणेश होतोय टीम आदर्श बागडीच. इथे देखील डॉट बॉल. 5 ओव्हरची मॅच आहे. 5 ओव्हरच्या मॅच मध्ये षटक क्रमांक पहिलं पॉवर प्लेचे तुम्हाला पाहायला मिळेल. डीजे मास्टर थोडंसं आवाज द्या. त्यामुळे पहिल्या बॉलवरती 2 धाबा आल्यानंतर आता कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय राकेश पाठारे. अभिनंदन मयूर काठवले. 2 सामने तुम्ही जिंकलात या स्पर्धेमध्ये आणि पुढे सरकलात. गोलंदाज सज्ज होतोय. फुलटॉस होता. रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. फटका चांगला आहे. धावा देखील चांगल्या मिळतील आणि अखेर बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय. चौकार. गुरदस्त यार. फुलटॉस होता. ऑन साइडला केतला फटका फसला. डीप मध्ये मिड विकेटला खेळाडू पोहोचतोय आणि अखेर हा झेल इथे सुटलाय. डीप मध्ये आपण पाहतोय आय थिंक विशाल होते. जेल स्वीकारायचा प्रयत्न जजमेंट त्यांचं खराब होतं आणि जेल कोणाचा सोडलाय तर अखिलेश आंबेकर. दामतची स्पर्धा मागच्या वर्षी गाजवली आहे. एक बाईक तिथे जिंकली आहे. तोच खेळाडू सध्याच्या घडीला भन्नाट फॉर्म मध्ये असणारा खेळाडू मैदानावरती तुम्हाला पाहायला मिळेल. इथे देखील वाईड यॉर्कर करण्याचा प्रयत्न होता आणि अखेर अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव इथे बहाल केली. आज तेजस पडबल आय थिंक मागे थांबलेत कारण सलामीला तेजस येत असतो. चांगली बॅटिंग करत असतो परंतु आज काही रणनीती आहे. पुढे सरसावून फटका चांगला गॅप मध्ये खेळायचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आकाश वेगाने पोहोचले त्यांनी आज थोडासा चाचपडत आकाश देखील खेळतोय आज संघराकाच्या भूमिकेत. आकाश सामंतला आपण पाहतोय या मॅच मध्ये चांगली कामगिरी करावी लागेल. एसएचच्या मागे मास्टर प्लॅन खेळाडू बिंदास शेशवेला तुम्ही पाहताय जो या टीमचा ट्रम्प कार्ड आहे. त्याच्या नावाने संघ ओळखला जातो. खरं तर वैभव पवार जे एक नामांकित पुरस्कर्ते म्हणून ओळख आहे त्यांच्याकडून देखील भरपूर साऱ्या शुभेच्छा टीम जांभिवलीला. खरं तर वैभव पवार म्हटलं की समोर कोणताही संघ असू दे परंतु ज्यावेळेस ते संघ पॅक करतात फक्त आणि फक्त वाकलन वाकलन आणि वाकलन या संघावरती त्यांचा भरपूर विश्वास आहे. षटक क्रमांक 1 तुम्ही पाहताय चांगली गोलंदाजी या मॅच मध्ये जरूर पार मिळेल आणि या पहिल्या षटकाच्या अंतिम धावफलक जाऊन पोहोचते टीमची टोटल 11. 11 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्यात कारण शेवट गोड केलाय राकेश पाठारेच्या माध्यमातून. त्यामुळे आता षटक क्रमांक पहिले संपन्न झालाय. 5 ओव्हरची मॅच. पॉवर प्लेचा षटक क्रमांक पहिले संपलाय. आता या मॅच मध्ये षटक क्रमांक दुसरा कोणत्या गोलंदाजाच्या खांद्यावरती आता जिम्मेदारी देतील हे देखील आपल्याला पाहायचं. त्यामुळे पहिल्या ओव्हरच्या अंती 11 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. पाहायचं इतकंच या मॅच मध्ये. खरं तर अखिलेश एक विस्फोटक आणि विध्वंसक बॅटर आहे. त्याच्या झेल निसटलाय त्यानंतर आता किती धाबा तो वसूल करतोय या मॅच मध्ये हे देखील आपण पाहणार आहोत. अतिशय भंडारी यांची तुम्हाला प्रचंड मेहनत जरूर पाहायला मिळेल कारण या स्पर्धेमध्ये बघ संघ असेल संघ बांधणी असेल त्यानंतर पूर्ण मैदान असेल त्यानंतर ही स्पर्धा भरवण्यासाठी त्यांची मेहनत आपल्याला जरूर पाहायला मिळतोय. मग त्यामध्ये मुकेशजी बोराडे अनिलजी भोईर रवींद्र भोईर आतिश भंडारी जयेश झाटे विवेक भोईर अनिकेत भोईर प्रेम भोईर जयेश भंडारी रोहित बोराडे नामदेव भंडारी मानस भोईर हरीश भंडारी वैभव भोईर आणि भागेश भोईर यांची कामगिरी मोठी आहे. आणि या सर्वांना रमेशजी भंडारी असतील या सर्वांना एकत्र आणण्याचं काम केलं जातंय. किरणजी भंडारी देखील असतील किरणजी गोविंदे असतील आणि या सर्वांचं खरं तर पाठबळ बॅकबोन म्हणून ज्याची ओळख आहे ते आमचे RD11 चांदपचे पुरस्कर्ते रोहितदादा भंडारी यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहतोय. सरपंच चषकाचं दमदार आयोजन आपल्याला जरूर पाहायला मिळेल. कालच्या दिवसामध्ये या स्पर्धेचा शुभारंभ करण्यासाठी सरपंच ताई देखील इथे दाखल झाल्या त्याचे आपण आभार व्यक्त करू. षटक क्रमांक 2 बिंदास शिशवे दाखल होत आहेत या मॅच मध्ये.
पहिला बॉल टप्पा पडलाय, बरदा वगैरे निघून चाललाय आणि अखेर पहिला बॉल बिंदास टाकलाय, त्यामुळे बॅटची कडा घेऊन इथे यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावतोय. धक्का लागेल पहिला या मॅच मध्ये आदर्श वांगडीला. फलंदाज बाद. जय हनुमान क्रिकेट संघ एरंजाळ विरोधात जामताराचा बदलापूर. दोन टीमचे कॅप्टन आवडेल ते बीड इनिंग मध्ये आपण टॉस साठी इथे दाखल व्हायचं. अनंता पांडला समोर जावं लागेल, कारण ही स्पर्धा आपण पाहतोय खर तर बदलापूर आणि बांगडी संघटनेच्या माध्यमातून आहे, त्यामुळे सर्व नियमावली तुम्हाला या स्पर्धेमध्ये जरूर पाहायला मिळतील. त्यामुळे कोणत्याही प्रकारचा विलंब न करता आपण या स्पर्धेमध्ये दाखल व्हायचं. काल 3 धावांची पार्टी जमिनी संघाला देखील आपण पाहिली आहे, त्यामुळे या स्पर्धेमध्ये कोणत्याही प्रकारचा गालबोट लागेल असं कृत्य करू नका. आणि आयोजन कमिटीला देखील कोणत्याही प्रकारच्या संघाला पॅनल्टी जर लागली तर त्यांना देखील आवडणार नाहीये, त्यामुळे साधारण ते देखील घोषित करत असतात. ड्राईव्ह केलाय ऑन साईडला, मिड विकेटला बॉल जाईल, डीप मध्ये क्षेत्ररक्षक पोहोचतोय, एका हाताने बॉलला अडवला. क्षेत्ररक्षक भरपूर वेगाने पोहोचले, सागर होते, त्यामुळे इथे सिंगल मेल. सिंगलच्या साथीने धावफलक आता पुढे सरकत असताना धावफलकावरती टीमची टोटल 12 धाबा तुम्हाला जरूर पार मिळेल. जांभेली म्हटलं की एक मोठी स्पर्धा, रजनी क्रिकेट स्पर्धा आपण त्यांच्या मैदानावरती देखील पाहिली आहे. त्या स्पर्धेचे शिल्पकार बिंदा शिशवे यांना तुम्ही पाहताय. क्रिकेटवरती त्यांचा भरपूर प्रेम आहे, नितांत प्रेम आहे. आणि बदलापूर असोसिएशनला ज्यावेळेस जॉईन झाले त्यावेळेस मात्र चांगला क्रिकेट प्रत्येक स्पर्धेमध्ये खेळतात आणि शिस्तबद्ध संघ म्हणून जांभेली टीमची देखील ओळख आहे. तर दुसऱ्या बाजूला आदर्श बांगडी संघाला देखील बऱ्याच स्पर्धेमध्ये आदर्श पुरस्कार देखील मिळाला की शिस्तबद्ध हा देखील संघ आहे. या स्पर्धेमध्ये देखील दिलेल्या वेळेवरती दाखल झालेत. आदर्श बांगडी तेजस पडवलला तुम्ही पाहताय, खासगावच्या मैदानावरती एक बाईक त्याने देखील जिंकली आहे. खूप चांगला खेळ त्या स्पर्धेमध्ये अरुणचा आपण पाहिला होता. शेवटच्या बॉलवरती षटकार मारत असताना सामना तिथे जिंकला आणि त्यानंतर तेजस पडवल वा भाई वा एक भारत सिरीज त्याने जिंकली आहे त्या स्पर्धेमध्ये, त्यामुळे त्याचाही नावाचा उल्लेख व्हायला हवा. हाफ ट्रॅकर बॉल होता, गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक उपस्थित, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न आणि अखेर डायरेक्ट हिट तर झालाय, परंतु इथे घडलंय काय, पंचाचा इशारा येतोय DRS सॉफ्ट सिग्नल नॉट आउट आहे पंचांचा. केपी सरांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचतोय, त्यामुळे इथून आता घडणार काय हे देखील आपण पाहणार आहोत. सगळा भेटल. हृदयाचे ठोके आता आदर्श बांगडी संघाचे खेळाडूचे देखील वाढलेत, कारण या मॅच मध्ये त्यांना इथून एक खेळाडू लवकर आउट झालाय, त्यामुळे इथून आता जिम्मेदारी आहे तेजस आणि त्याच्या साथीनं अखिलेशच्या खांद्यावरती. जांभिवली गावातून देखील एक मोठी स्पर्धा नगरसेवक चषक कमिंग सिंग तुम्हाला पार मिळेल. स्पर्धेचे मुख्य शिल्पकार वैभव पवार यांच्या माध्यमातून ती स्पर्धा तुम्हाला जरूर पार मिळेल. कमिंग सून ती स्पर्धा तुम्हाला जरूर पाहायला मिळणार. नुकताच आपण जर पाहिलं तर कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या निवडणुका देखील आपण पाहिल्या आणि त्यामधून बरेचसे नगरसेवक आपल्याला पार मिळतील आणि त्यामुळे आता मोठमोठ्या स्पर्धा देखील आपल्याला पार मिळतील. नगरसेवक नगरसेविका ट्रॉफी, त्यातल्या त्यात बंटी मस्कर साहेबांची देखील एक मोठी स्पर्धा, मुख्य आयोजक बाळू बोराडे यांची स्पर्धा देखील आपल्याला पार मिळणार आहे. जगन्नाथ क्रीडा संकुल या मैदानावरती ती स्पर्धा रंगेल. प्रथम क्रमांकाची धनराशी तब्बल 1 लाख रुपये त्या स्पर्धेमध्ये आपल्याला पार मिळेल. खर तर मगाशी आपण उल्लेख केला की जांभिवलीचे देखील 2 संघ आहेत, त्यामध्ये आपण पाहिलं तर वैभव पवार जे जांभिवली बी टीमचे कॅप्टन आहेत ते देखील मॅचचा आनंद घेत आहेत. त्यांचे मनपूर्वक स्वागत. त्यासोबत आमचे महाराष्ट्र पोलीस
निसारभाई शेख भाईजान हे देखील मॅचचा आनंद घेतात, त्यांचंही मनपूर्वकाने हार्दिक हार्दिक स्वागत आहे. तेजस पडबल जे आदर्श वांगणी टीमचे आहेत त्यांच्यासाठी भरपूर शुभेच्छा आहेत भाईजान यांच्याकडून. निसारभाई शेख प्रत्येक मॅचचा अपडेट ठेवत असतात. क्लोज निर्णय त्यामुळे थोडासा उशीर होईल, कारण आयोजन कमिटीला माहिती आहे कोणत्याही प्रकारचा अन्याय कोणत्या टीमवरती होऊ नये, त्यामुळे चांगला निर्णय. 3 पंच या स्पर्धेमध्ये जरूर आपल्याला पार मिळतात. अमेशजी डांगरे सर असतील, कुणालजी पेनकर सर असतील आणि त्यानंतर आमचे विवेन सर असतील मॅम फ्रॉम मुंबई. आणि त्यातल्या त्यात tenniscricket.in असलं की प्रश्नच नाही आहेत. दूध का दूध पाणी का पाणी तुम्हाला सातत्याने पार मिळेल, त्यामुळे थोड्याच वेळामध्ये हा निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचेल. OUT फलंदाज बाद. बॅट हवेमध्ये होती, बॅट ग्राउंडिंग झालेली नाहीये, त्यामुळे आपण पाहतो इथून फलंदाज अखिलेश. क्लोज निर्णय होता त्यामुळे पंचांनी भरपूर उशीर वेळ घेतला. अमित डांगरे सरांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचतोय. फलंदाज बाद. टीमची टोटल स्कोरबोर्ड वरती तुम्हाला पाल मेल पूर्णपणे आता स्थिरावली आहे. 13 धाबा फलकावरती जोडल्या जातील. निलेश कालीकर यांचं आगमन झालंय, मनपूर्वक स्वागत आहे, वेलकम या स्पर्धेच्या माध्यमातून. कारण एक नाईट टुर्नामेंटचे ते दमदार आयोजक देखील आहेत. पेट्रोलबाई चषक ही स्पर्धा आपण पाहिली होती. नवीन बॅटर मैदानावरती तुषार साबळे आता दाखल होतो या मॅच मध्ये. इथून कमबॅक केलंय गोरदास, तुम्ही पाहताय. बिंदास शिशवे मैदानावरती दाखल झालाय, 2 विकेट त्याने संपादित केली आहे. खर तर एक चांगला खेळाडू रोहनला इथे मात्र भोपळा पडू दिला नाहीये, शून्यावरती तो बाद झाला. नवीन बॅटर मैदानावरती तुषार या मॅच मध्ये कशा प्रकारची कामगिरी तो करतो हे देखील आपण पाहणार आहोत. 5 ओव्हरची मॅच आहे, त्यामुळे इथून 5 ओव्हर मध्ये 50 ते 55 धाबा व्हायलाच हव्या. टीम आदर्श वांगणीच्या माध्यमातून विकेट करायचा प्रयत्न, जागेवर खेळायचा होतो, नाही जमलं, संपर्क नव्हता बॅट आणि बॉलचा. खर तर मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसला. कारण क्रिकेट म्हटलं की ज्या प्रकारे मोबाईल मध्ये नेटवर्क, त्या प्रकारे क्रिकेटमध्ये फुटवर्क तुम्हाला भरपूर जरुरी आहे, परंतु इथे आपण पाहतोय तसं काही चित्र नव्हतं, त्यामुळे डॉट बॉल. बिंदास फुलटॉस बॉल खेचला ऑन साइडला, अंपायर सिग्नल नो बॉल. त्यावरती बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. आम आदमी का हाथ पंजा के साथ. 5 धावा. थँक्यू सो मच. फक्त 2 धाबा खर्च केले होते त्या बिंदासनं आणि अखेर आता नो बॉल इथे घोषित केलाय, त्यामुळे 5 धाबा एक्स्ट्राच्या स्वरूपात मिळतील. फ्री हिटचा बॉल आहे. पुढच्या बॉलवरती उघडा डोळे पहा नीट, कारण चेंडू असणार आहे फ्री हिट. हाफ ट्रॅकर बॉल इथे फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक पाठमोरा डीप मधून वाराच्या वेगाने खेळाडू विशाल पोहोचले. एक सिंगल एक बडी 2 धाबा एक बडीचा प्रयत्न होतोय आणि अखेर या 2 धाबा ते मिळतील, त्यामुळे 2 धाब्याच्या साथीने धावफलक आता वेगाने पुढे सरकत असताना 20 धाबा धावफलकावरती जोडले गेल्यात. एका चेंडू मध्ये 7 धाबा खर्च करत असताना गोलंदाज तुम्ही पाहताय बिंदास शिशवे. त्यामुळे ओव्हर नंबर 2चा खेळ आता संपन्न झालाय. 9 धाबा या षटकामध्ये खर्च करत असताना टीमची टोटल तुम्हाला पारमेल फलकावरती 20 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. कमकुवत सुरुवात टीम आदर्श वांगडी संघाची आपल्याला जरूर पार मिळेल, कारण सलामीला आलेले दोन्ही बॅटर आता मैदानाच्या बाहेर दाखल झाले. त्यामुळे या मॅच मध्ये आता तेजस पडबल आणि त्याच्या साथीला तुषारच्या खांद्यावरती जिम्मेदारी आहे. या मॅच मध्ये कशा प्रकारची कामगिरी ते करतील. 2 ओव्हरचा खेळ आता संपन्न झालाय. षटक क्रमांक 3 साठी पुन्हा एकदा राकेश पाठारेवरती विश्वास दाखवलाय. या मॅच मध्ये राकेशने मेमाने चांगली कामगिरी केली आहे, कारण टॉप गिअरवरती बॅटिंग करणारा अखिलेश त्याला मात्र सस्तात आउट केलं. त्याच्या साथीला रोहनचा खेळ देखील संपुष्ट झालाय. त्यामुळे आता 18 बॉल मध्ये बॅटिंग करत असताना किती धाबा इथे जमा करते टीम आदर्श वांगणी हे देखील आपण पाहणार आहोत.
चांगला क्रिकेट दोन्ही संघ खेळतील यात शंकाच नाहीये, कारण सातत्याने आपण पाहिलं असाल तर आदर्श बांगडीच्या विरोधात जांभिवली संघ, दोन्ही संघ एकाच कॅलिबरचे आणि एकाच ताकदीचे संघ आहेत. त्यामुळे आपण पाहतोय दोन्ही संघाचा खेळ चांगला बालमेल परंतु वेळ थोडस जास्त जातोय टीम जांभिवली याची आपण नोंद घ्यायची आहे. 2 ओव्हर तुम्ही टाकलेले आहेत जबळ जबळ. 15 मिनिटांमध्ये 2 ओव्हर तुम्ही संपन्न केलेत. त्यामुळे लक्षात असू द्या, थोडस स्पीड अप करा. 5 मिनिटांमध्ये तुम्हाला 2 षटक टाकायचे आहेत आणि आता तुम्हाला पॅनल्टीच्या स्वरूपात 5व्या षटकासाठी एक खेळाडू ततेड वर्तुळाच्या आतमध्ये घ्यावा लागेल याची आपण नोंद घ्यायची आहे. राकेश राऊंड द विकेट. बिग हिट. पहिला बॉलवरती खेचलाय, बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. केलेला राकेश पाठरेचं भव्य स्वागत. बॉल सीमा पार, षटकार. चेंडू कधी फुटला, खराब झाला, गहाळ झाला तर चेंडू तुम्हाला नवीन देण्यात येईल याची आपण नोंद घ्यायची आहे. या स्पर्धेचे काही नियम आहेत ते मी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. मैदानावरती तुम्ही पाहताय तेजस पडवलच्या बॅटमधून षटकार आलाय. धावफलक वेगानं पुढे सरकत असताना 26 धावा धावफलकावरती तुम्हाला बाल मिळतील. या मॅच मध्ये पुढे जिम्मेदारी आहे तेजसच्या खांद्यावरती. त्याच्या नावानं हा संघ ओळखला जातो. एक बाईक त्याने देखील जिंकले, त्यामुळे या मॅच मध्ये कशा प्रकारचा खेळ तो खेळतोय त्याच्यावरती साऱ्यांचं आता लक्ष लागलंय. धावफलक वेगाने पुढे सरकत असताना 26 धाबा फलकावरती तुम्हाला बाल मिळतील. परंतु दुसऱ्या बाजूला यंगस्टर खेळाडू आहे राकेश पाटरेच्या विरोधात इथे षटकार आलाय. हल्ला बोल चढवलाय राऊंड द विकेट. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर होता, गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक पाठमोरा. 2-2 खेळाडू बॉलवरती पोहोचतील. एक सिंगल एकवटली दुसऱ्याचा प्रयत्न करतायत. 2 धाबा इथे प्रचंड वेगाने एकवटल्या जातील. त्यामुळे आता या 2 धाब्याच्या साथीनं धावफलक पुन्हा एकदा वेगाने पुढे सरकत असताना 28 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. चांगला क्रिकेट सध्याच्या घडीला दोन्ही संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतात, कारण एका बाजूला रोखण्याचा प्रयत्न सुरू आहे टीम जांभिवलीच्या माध्यमातून, तर दुसऱ्या बाजूला तुम्ही पाहताय धाबा बनवण्याचा प्रयत्न करते टीम आदर्श बांगडी. पुढे सचवून खेळण्याचा प्रयत्न, फटका फसला, खेळाडू उपस्थित, परंतु नो मॅच लँड झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो त्यामुळे सिंगल येथे मिळते. 12च्या वेगाने झपाट्याने खेळाडू पोहोचला बॉलवरती. राहुल होते टीप मध्ये, त्यामुळे इथून मात्र सिंगल मिळते. राहुल नावाचे खेळाडू खरं तर भरपूर चांगले असतात आणि तेच प्रदर्शन सध्याच्या घडीला राहुलने दाखवलं. जो वेगाने बॉलवरती पोहोचला आणि अखेर सिंगल धाव येथे मिळते. त्यामुळे सिंगलच्या साथीला धावफलक पुढे सरकत असताना 29 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. टीमची टोटल फलकावरती पुढे सरकत असताना या मॅच मध्ये षटक क्रमांक 3चा खेळ तुम्हाला पाहायला मिळेल. प्रगतीपथावरती असताना एक षटकार जरूर आलाय राकेशच्या विरोधात, परंतु तो डगमगला नाहीये. चांगली गोलंदाजी करतोय या मॅच मध्ये. तुषारला तुम्ही पाहता जागेवर खेळायचा प्रयत्न होता, पुन्हा एकदा ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता, नाही जमलं, संपर्क नाहीये. बॅट आणि बॉलचा टप्पा पडला, बोट विखुरली, फिंगर रोल केली आणि अखेर निघून चाललाय बॉलला. यष्टी रक्षक बिंदासच्या हातामध्ये. डॉट बॉलची समाप्ती होत असताना कमबॅक करतोय राकेशला तुम्ही पाहताय मैदानावरती, तो दाखल झालाय राऊंड द विकेट. हलक्या हाताने बॉलला ढकलण्याचा प्रयत्न, पुश करो खुश रहो, हीच परिस्थिती आपण पाहिली. माहितीये बॅटर तुषारला, कारण तुषार भरपूर हुशार आहे, त्याला माहितीये मोठे भटके ज्यावेळेस येत नाहीये त्यावेळेस सिंगल डबलला प्राधान्य द्यायला हवं. जी क्रिकेटची लाईफ लाईन आहे तिचा वापर करायला हवं आणि त्याच अनुषंगाने बॉलला त्याने हलक्या हाताने ढकललाय आणि इथे मात्र सिंगल एकपटी जातीय. सिंगलच्या साथीनं धावफलक पुन्हा एकदा पुढे सरकत असताना टीमची टोटल स्कोरबोर्ड वरती तुम्हाला पाहायला मिळेल 30 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. राऊंड द विकेट. राकेश खुदूर काढण्याचा प्रयत्न होता, दोन्ही बॅटर एका ट्रॅक वरती आपण पाहिल्या जरूर आणि अखेर एक सिंगल मिळतीये. पाण्याची मांग इथून केली जाते. षटक क्रमांक 3 ते देखील समाप्त झालं आणि 3 ओव्हरच्या अंती धावफलक जाऊन पोहोचलाय. आदर्श बांगडी बॅटिंग करत असताना 31 धाबा.
मैदानावरती जयरमान क्रिकेट संघ जांभिवली खेळतोय आणि त्या संघासाठी भरपूर साऱ्या शुभेच्छा आहेत. नयन राऊत, प्रतीक पाटील, हर्षद राऊत आणि मनीष पाटील यांच्याकडून भरपूर साऱ्या शुभेच्छा आहेत टीमला. त्यांचाही आपण शुभेच्छांचा स्वीकार करतोय. या स्पर्धेच्या माध्यमातून ओव्हर नंबर 4 चा खेळ तुम्हाला पार मिळेल. गोलंदाज दाखल होते. गोलंदाजी मार्कवरती सागर. पहिला बॉल लाईन भरकटला त्यामुळे पंचाचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचतोय. व्हाईट बॉलचा इशारा तुम्हाला जरूर पार मिळेल. त्यामुळे एक धाव फलकावरती जोडली जाते. धावफलक पुढे सरकत असताना 32 32 धाबा धाव फलकावरती जोडल्या जातात. गोलंदाज सागर षटक क्रमांक आता 4 घेऊन तो दाखल झालाय. सागर म्हटलं की दर्या आणि या मॅच मध्ये कशा प्रकारची तो गोलंदाजी करतोय, पूर्णपणे शांत राहील की सागराप्रमाणे त्याची गोलंदाजी आपल्याला पार मिळेल. बिग हिट केलाय, ऑन साइडला खेळला, लॉंगॉनला क्षेत्ररक्षक जज करतोय. हाताचा पिसारा तिथे फुलवलाय आणि अखेर एक चांगला जेल विशालने तिथे टिपलाय. त्यामुळे धक्का लागेल. अजून एक मोठा आदर्श वांगणी संघाला बॅटिंग करत असताना तेजस पडबल बॅक टू दी पॅव्हिलियन. या स्पर्धेच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये खर तर त्यांचा टेंबिवली संघ देखील तुम्हाला खेळताना दिसेल. उद्याच्या दिवसामध्ये ते पुरस्कार आहेत त्या संघाचे. रोहित बोराडे स्कोररच्या भूमिकेत जोडले गेले, त्यांचे मनपूर्वक स्वागत आहे. ओम देशमुख आता सध्याच्या घडीला तुम्हाला जरूर पार मिळेल जो मैदानावरती दाखल झालाय. तर गोलंदाज सागर इथे देखील ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, लाईन खराब. पंचांनी व्हाईट बॉलचा इशारा घोषित केलाय. त्यामुळे सिंगलच्या साथीने धावफलक पुढे सरकत असताना 33 धावा, त्यामुळे 33 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. ओम देशमुखला तुम्ही पाहताय गोलंदाजी मार्कवरती तो दाखल झालाय. फलंदाजी मार्कवरती दाखल झालाय. नेहमीच आदर्श वांगणी संघ जेव्हा जेव्हा अडचणीत सापडतो त्यावेळेस टॉप गिअरवर ते बॅटिंग आपण ओमची पाहिली आहे. परंतु या मॅच मध्ये यू मिस आय विल डेफिनेटली हिट फर्निचर डिस्ट्रॉय आणि अखेर लेग स्टिक उखाडली आहे. त्यामुळे आपण पाहतोय मोठा धक्का लागतोय टीम आदर्श वांगणी संघाला. ओम देशमुख बॅक टू द पॅव्हिलियन. मैदानावरती दाखल झालाय. पूर्वला तुम्ही पाहताय, पुरुषोत्तम यादवला तुम्ही पाहताय मैदानावरती दाखल होतोय. आदर्श वांगणी म्हटलं की पुरुषोत्तम यादव आणि वांगणीमध्ये खरं तर 70 स्पोर्ट्स ची ब्रांच आपण पाहिली आहे पुरुषोत्तम यादव यांची. आणि मागील हप्त्यामध्ये आपण ज्यावेळेस पाहिलं होतं कुणालजी दाते सर आणि आमचे बहिजी धुळे सर खरं तर त्या स्पोर्ट्स शॉपला व्हिजिट देण्यासाठी दाखल झाले होते. आग्रहाचं निमंत्रण होतं आणि आता तोच पुरुषोत्तम मैदानाच्या दाखल होतोय. चांगला क्रिकेट पूर्ण नेहमीच खेळला या मॅच मध्ये मी म्हणेन. पण त्याचा बंगला जसा कोसळतो तसा आता टीम आदर्श वांगणी संघाचा डाव देखील कोसळत चालला. तू चल मैं आया ही परिस्थिती आपण पाहिली आहे. सागरने चांगली गोलंदाजी केली, 2 विकेट त्याने संपादित केल्या. ड्राईव्ह केलाय ऑन साइडला, ऑन ड्राईव्हचा फटका तुम्ही पाहता. डीपन खेळाडू वेगाने पोहोचतील. एक सिंगल तिथे एक पटी दुसरीचा प्रयत्न करत होते परंतु पुण्यापुढे नकार दिले. त्यामुळे आता एक चिकी सिंगल एक पटी जाते. 34 धाबा फलकावरती जोडल्या गेल्या. 4थ्या क्रमांकावरती तुषार मैदानावरती दाखल झालाय. या मॅच मध्ये तुषारवरती आता जबाबदारी आहे आणि जिम्मेदारी निश्चित आता खेळावं लागेल, कारण धावसंख्या आपण पाहतोय थोडीशी नाजूक आहे. संघाचा धाव देखील कोलमडला या मॅच मध्ये. बिगिट मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. क्षेत्ररक्षक जज करतोय आणि अखेर कॅच ड्रॉप. पकडा कॅच, जिंका क्रिकेटची मॅच हे आम्ही नेहमीच सांगितलंय. सोनू आणि सोनूला खरं तर सांगितलंय सोनू तुझा माझ्यावर भरोसा नाही का, आणि तेच घडलंय. इथे भरोसा दाखवला सोनूवरती परंतु कॅच ड्रॉप.
2 धाबा इथे देखील एकवट जातील. धावफलक पुढे सरकतो 36. 36 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. गोलंदाज सागर चांगली गोलंदाजी करतोय. इथे देखील बॉल लालकात ढकलण्याचा प्रयत्न होता. सिंगल मिळेल या शंकात नाही. सिंगलच्या साथीने 37 34 धाबा धावफलकावरती जोडले गेल्या. षटकातील अजूनही काही चेंडूला खेळ शिल्लक आहे. 5 बॉलचा खेळ संपन्न झालाय. शेवटचा बॉल आता शिल्लक आहे या मॅच मध्ये. शेवटच्या बॉलवरती धाबा येतील किती हे देखील आपण पाहणार आहोत. ओव्हर नंबर 4 चा खेळ जरूर तुम्हाला पाहायला मिळेल. प्रगतीपथावरती असताना टीम जर्मन एरंजाड विरोधात जांताराचा बदलापूर टॉससाठी लवकरात लवकर यायचा आहे. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न. दुधारी अस्त्र बाहेर काढलं होतं, नाही जमलं. संपर्क नव्हता बॅट आणि बॉलचा, त्यामुळे डॉट बॉलची आता समाप्ती होत असताना 4 ओव्हरचा खेळ संपन्न झालाय. त्यामुळे टीमची टोटल 37 34 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. कमांड डीजे विजय मास्टरचं देखील कौतुक व्हायला हवं. ज्या प्रकारचे संगीत त्यांच्या भातेतून ते बाहेर करतात. पंच लक्षात असू द्या, एक खेळाडू 38 वर्तुळाच्या आतमध्ये घ्यावा लागेल, कारण वेळ भरपूर इथे खर्च केलाय. त्यामुळे आता स्वतः संघ नाही आलेत. गोलंदाजी बार्कवरती आकाश सावंत हा खेळाडू तुम्हाला जरूर पार मिळेल. तो गोलंदाजी बार्कवरती दाखल होतोय. षटक क्रमांक 5 चा खेळ प्रगतीपथावरती असताना आकाश स्टॅकिंग वरती तुषार. सर वेळ थोडस जास्त जातोय आकाश, याची आपण नोंद घ्यायची. एरंजाड टीम कॅप्टन आणि बदलापूर गाव टीम कॅप्टन टॉस साठी लवकरात लवकर यायचं. आता पांड्याला समोर जावं लागेल. राऊंड द विकेट. पहिला बॉल आय थिंक बॅटची कडा होती. एसटीच्या मागे एसटी रक्षक तुम्ही पाहताय बिंदास चेंडूला अडवलंय. त्यामुळे इथून डॉट बॉलची समाप्ती होत असताना पूर्वला स्ट्राईक इथे हवी आहे. त्यामुळे तो देखील पाण्यातून मासा बाहेर काढावा आणि तो मासा जसा चाचपडतो तसा नॉन स्ट्रायकिंग वरती चाचपडतोय. पूर्व या दोनला तुम्ही पाहताय, परंतु पुढे थांबवण्याचा प्रयत्न आकाश सावंत या मॅच मध्ये केलाय. राऊंड विकेटने तो दाखल होतोय. चांगली गोलंदाजी करत असताना या मॅच मध्ये ओव्हर नंबर 5 चा खेळ प्रगतीपथावरती तुम्हाला पाहायला मिळेल. हाफ ट्रॅकर बॉल ऑन साइडला खेचलाय. मिड विकेटला क्षेत्ररक्षक उपस्थित. राकेश पोहोचलेत आणि राकेशने केले काय, कॅच ड्रॉप. जेल स्वीकारण्याचा प्रयत्न होतोय. अखेर कॅच ड्रॉप. दोन धाबा इथे मिळतील. पुन्हा एकदा घेतलाय. यावर देखील संधी निर्माण झाली. क्षेत्ररक्षक त्याच्या अबाकाच्या बाहेर, त्याच्या हाताला ब्रश करून बॉल सीमा पार डीप बॅकवर्ड स्कोर बाउंड लाईनच्या बाहेर. दे धमाका. तुषारच्या बॅटमधून येतो षटकार. पकडा कॅच जिंका क्रिकेटची मॅच आम्ही नेहमीच सांगितलंय. जेल निसटला तिथे मात्र आपण पाहिलं, त्यानंतर लगेच षटकार आला. तुषारच्या बॅटमधून हा षटकार आपण पाहिला. इथे लाईन चेक करावी लागेल. चेंडूचा पाठलाग केला होता तुषारनं, परंतु इथे आपण पाहतोय डॉट बॉलची समाप्ती होत असताना धावफलक 45. अजून एक चांगला फटका. यावेळेस विशाल दाखल होतात आणि अखेर विशाल पाठारेने हा जेल टीम
ओव्हर नंबर 5 चा खेळ प्रगतीपथावरती तुम्हाला पाहायला मिळेल आणि नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये सोन्या आता दाखल होतोय. प्रथमेश पवार हा खेळाडू तुम्हाला जरूर पाहायला मिळेल जो मैदानावरती दाखल झालाय. शेवटचा बॉल फेस करण्यासाठी तो दाखल होतोय या मॅच मध्ये. आकाशला चांगली गोलंदाजी केली, एक षटकार जरूर आलाय. हाफ ट्रॅकर बॉल घेतला ऑन साइडला, विशाल पोहोचतील बॉल वरती, चेंडूने बाउन्स घेतलाय परंतु सिंगल मारली आणि अखेर या दोन धाबा इथे एक पट जातील. त्यामुळे आता टार्गेट सेट झालाय. 47 धाबा धाव फलकावरती जोडले गेल्यात. 48 धाबाचं बापक लक्ष तुम्हाला या मॅच मध्ये पाहायला मिळेल. 48 धाबांचं लक्ष या मॅच मध्ये तुम्हाला जरूर पाहायला मिळणार. टॉस आपण संपन्न करू. टॉस आपण संपन्न करू आणि त्यानंतर थोडीशी चर्चा आपण करू. स्पर्धेचे शिल्पकार मुकेश बोराडे यांच्या शुभ हस्ते आपण टॉस संपन्न करतोय. टॉस जिंकला टीम बदलापूर संघानं. आणि प्रेक्षकांचं मनपूर्वक आपण हार्दिक स्वागत करू आणि थेट जाऊया मॅचच्या दिशेने. टार्गेट असणार या मॅच मध्ये एकंदरीत 48 धावांचं. काल आदर्श वांगणी संघ देखील हिंदू हृदय सम्राट चषक शेलू या स्पर्धेमध्ये अंतिम 4 संघांमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. तो संघ देखील त्या ठिकाणी क्वालिफाय झालेला आहे, त्यांचं अभिनंदन करू. 1 वाजून 5 मिनिटांनी पहिला चेंडू या ठिकाणी डिलिव्हर झालेला आपण पाहतो कव्हरच्या दिशेने. पहिला बॉल आणि आता डीप मध्ये क्षेत्ररक्षक धावतायत आणि चेंडूला अडवण्याचा प्रयत्न करतात. तोपर्यंत बळतील धावा 3 एकंदरीत आपल्याला पाहायला मिळतील. जय हनुमान जांभिवली संघ आपल्याला पाहायला मिळतो. त्यांच्या अगेन्स्ट खेळत असताना आदर्श क्रिकेट क्लब वांगणी या 2 संघांदरम्यान हा सामना अत्यंत सुंदररीत्या आपल्याला पाहायला मिळणार आहे. षटक क्रमांक पहिला P1 मध्ये गोलंदाज स्वतः तेजस पडवळ बॉलिंग ट्रॅक मध्ये सज्ज. सलामीची जोडी एका बाजूला विशाल आणि दुसऱ्या बाजूला सागर जांभिवली टीमच्या वतीने ओपनिंग पेअर मध्ये. जय हनुमान क्रिकेट क्लब चांदप RD11 यांच्या वतीनं ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. ओ ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, बॅटची कडा घेतली आहे, बागे चाललाय चेंडू, घर अंगणात आपण पाहतोय. तोपर्यंत एक सिंगल मिळेल. प्रबुद्ध कांबळे त्या ठिकाणी चेंडूला गॅदर करतात. एका धावेने संघाचा धावफलक पुढे जाईल. खरं तर आपण पाहता हळूवार पद्धतीने आपण पाहिलं तर प्रत्येक संघाने या मॅच मध्ये सुरुवात केली आहे. या अगोदरचा सामना आपण पाहिलं तर 2 सामने श्री गणेश क्रिकेट संघ दहिवली या संघाने जिंकले आणि तो संघ 3ऱ्या फेरीमध्ये दाखल झालेला आहे. त्यांचं विशेष अभिनंदन. ओ बॅटची आतली कडा, मागे चालला बॉल, डॉट बॉल. चांगली गोलंदाजी होते. षटक क्रमांक पहिला हाताळत असताना गोलंदाज तेजस पडवळ या गोलंदाजाला आपण पाहतोय 1 लाख रुपयाची स्पर्धा आपल्याला सध्या पाहायला मिळते. प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आहे, लाख मोलाची धनराशी आणि अगदी लाख मोलाची स्पर्धा सध्या या विभागामध्ये होतीये. हो बॅटची लेडिंग एज, मागे चालला बॉल, शॉर्ट थर्डमॅनला चेंडू ट्रॅव्हल होतो. तोपर्यंत एक धाव मिळणार आहे. सध्या तरी आपण पाहिलं तर शांत क्रिकेट संत बहाते इंद्राणी या पद्धतीने आपण पाहतो. पाप प्ले मध्ये धावा जय हनुमान जांभिवली संघ जमा करत असताना, कारण 48 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये आहे आणि 48 धावा चेस करण्यासाठी सलामीची जोडी सज्ज झाली आहे. तेजस पडवळ आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती चांगली गोलंदाजी करतात. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने पुन्हा एकदा बॅटची लिडिंग एज. पॉइंटला आपण पाहतो चेंडू ट्रॅव्हल झालाय. सेकंडचा कॉल आणि 2 धावा. चेंडू अडवण्याचा प्रयत्न प्रबुद्ध कांबळे यांनी केला, परंतु अगदी आपण पाहतो थोडासा लेझी क्रिकेट. धावा इथे मिळतील 2. गुड रनिंग बिटवीन द विकेट. सुरुवातीला आपण पाहिलं तर तेजस पडवळ स्वस्तामध्ये बाद झाला. त्यानंतर अखिलेश ने आपण पाहिलं तर संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला, तो देखील बाद झाला. परंतु तुषारने शेवटपर्यंत या मॅच वरती एक हाती किल्ला लढवलेला आहे.
हो पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न ऑन साइडला उडवला चेंडू शतक जज करतात वड कॅच फलंदाज ठिकाणी होईल बाद पहिला धक्का लागेल टीम जय हनुमान क्रिकेट संघ जांभिवळी संघाला फलंदाज बाद पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झालेला आहे एंड ऑफ दी फर्स्ट ओव्हर धावसंख्या धाव फलकामध्ये 7 धावा झालेल्या आहेत 48 धावांचं लक्ष्य मॅच मध्ये दुपारच्या सत्रामध्ये आपण आहोत आणि या अगोदरच्या मॅचेस आपल्याला पाहायला मिळाल्या अत्यंत सुंदर 2 मॅचेस आपण पाहिलेल्या वेगळ्या हाफ मधून आणि आता सलग रेग्युलर जो गट आहे आणि त्या गटातून हा पहिला सामना प्रेक्षकांच्या भेटीला आलेला आहे यानंतर जय हनुमान क्रिकेट संघ एरनसाड निखिल मेहेर यांचा संघ तुम्हाला पाहायला मिळेल केतन भंडारी यांचे मनपूर्वक स्वागत निखिल मेहेर यांचं मात्र नेहमीच एवन जोडीवरती विशेष प्रेम राहिलेलं आहे त्यांचे मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत पहिल्या षटकामध्ये 7 आल्या म्हणजे येणारे 24 बॉल मध्ये आता 41 धावांची गरज गोलंदाज आपण पाहतो बॉलिंग ट्रॅक वरती ओम देशमुख हो कव्हरच्या दिशेने फटका चांगला आहे बॉल जाईल सरळ गॅप शॉट सिलेक्शन स्किलिंग शॉट टेकिंग गॅप बॉल सीमा पार धावा मिळतील 4 करत असताना आपण पाहतोय स्ट्रायकर बॅटर विशालच्या बॅट मधून ओ लाईन पाहावी लागणारे अंपायर सिग्नल वाईड बॉल अवंतर धाव मिळेल आणि अवंतर धावेने संघाचा धावफलक 12 या अंकावरती आहे 48 धावांचं लक्ष आहे आणि पहिल्या षटकामध्ये इकॉनॉमिकल गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली बॉलिंग ट्रॅक वरती तेजस पडवळ होते यानंतर आता ओम देशमुख या गोलंदाजाला आपण पाहतो प्रचंड वेगवान चेंडू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात त्याच्या मदतीने टाकले जातात आणि पहिल्या बॉलवरती त्याला चौक प्रत्युत्तर देण्यात आलंय हो ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा कॅप मधून एक्स्ट्रा कव्हरला आपण पाहतोय बॉल चाललाय दन 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 करत सीमारेषेच्या बाहेर धावा मिळतील 4 दर्जेदार आणखीन एक चौकार बदलापूरमध्ये एक स्पर्धा चालू आहे त्या ठिकाणी जय हनुमान क्रिकेट संघ एरनसाड संघाने बाजी मारली आहे तो संघ टॉप 5 मध्ये दाखल झालेला आहे 5 स्टार 5 मध्ये आपण त्याचे अभिनंदन करू कारण आज बदलापूर वांगणीचं क्रिकेट तुम्ही पाहतायत क्रीडा नगरीमध्ये आपण पाहिलं तर बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न वांगणी यांच्या संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते दर्जेदार खेळ प्रत्येक संघाचं कौतुक या स्पर्धेच्या माध्यमातून केलं जाईल कारण बराच अंतर कापून आज बारबी डॅम या परिसरामध्ये संघ खेळतायत आणि आता स्विच हिटच्या माध्यमातून आणखीन एक दर्जेदार स्ट्रोक आपण पाहतोय बलतील धावा टीमचे हनुमान जांभिवली संघाला 4-4-4 विशाल पाठारेला आपण पाहतोय जबरदस्त अटॅकिंग क्रिकेट सध्या पॉवर प्ले दुसरं चालू आहे ओम देशमुख वरती सातत्याने हल्ला बोल होतोय हो ऑन साइडला आडव्या बॅटने क्रॉस बॅट स्ट्रोक आणखीन एक बॉल जाईल सरळ बाउंड्री लाईनचा वेध घेणार आपण पाहायला मिळालाय आणि आता बॉल चाललाय सरळ सीमा पार या षटकातील आपण पाहतो एकंदरीत चौथा चौकार त्याच्या बॅट मधून आलाय बॉल सीमा पार भरतील धावा 4 कमालीची गोलंदाजी राहिलेली त्याच्यावरती अक्षरशः पाणी फेरलं जात आहे
पहिले षटक तेजसचं राहिलं अवघ्या 7 धावांचं आणि त्यानंतर 17 धावा खर्च करण्यात आलेले आहेत. हो पुन्हा एकदा इनसाइड आउट एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने तुषार थोडेसे दूर राहिले. बॉल जाईल 1 2 3 बाउन्स बॉल सीमा पार रन्स मिळतील 4. मैदानाचा असा कोणता कोपरा नाहीये त्या ठिकाणी बॅटर विशाल पाठारेचा चौकार आपल्याला पाहायला मिळाला नाहीये. चौफेर बाजूने ज्याने फटकेबाजी केलेली आहे अगदी आपण पाहिलं तर समोर कव्हरच्या दिशेने ऑनसाइडला पण एक चौकार पाहिला. त्यानंतर स्विचिटच्या माध्यमातून अगदी बॅकवर्ड पॉइंटला देखील एक चौकार आपण पाहिलेला आहे. दर्जेदार खेळ सध्या तरी आपण पाहतो. प्रत्येक क्षेत्ररक्षकाची तारांबळ उडवणारी ही बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली. पॉवर प्लेचा त्यांनी पुरेपूर फायदा उचललाय आणि पॉवर पॅक बॅटिंग केली आहे. षटक क्रमांक 2 चा खेळ संपन्न झाला. 48 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये सेट करण्यात आलं होतं, परंतु आता धावा चेस करत असताना जांभिवली संघ जाऊन पोहोचलाय. 2 षटका अखेर 28 धावा, एक बाद 28. 18 बॉल आता 20 धावांची गरज. पूर्णपणे बाशला आपल्या बाजून खेचून आणण्याचा प्रयत्न आहे टीम जांभिवली संघाचा. जबरदस्त बॅटिंग केली आहे विशालने आणि आता स्ट्राईक एंडला तुषार. गोलंदाज तेजस पडवळ. फुल टॉस बॉल ऑन साइडला फुल टोल वसूल करण्याचा प्रयत्न आहे आणि ती संधी कशी सोडेल बॅटर तुषार. बॉल सल्ला बाउंड्री लाईनच्या बाहेर. हिट्स आउट टॉप द पार्क. बिग 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 लॉंग वे षटकार. धावत संख्या धावफलकामध्ये पुढे जाईल. 34 34 धावा झालेले. 14 धावांची अजूनही गरज या बॅच मध्ये असणार आहे. चला आपण एरन साड आणि जांताराच्या बदलापूर संघाला विनंती करू की आपण लवकरात लवकर आमच्या मुख्य स्टेज जवळ यायचे. ज्या संघाची फिल्डिंग असणार आहे तुम्हाला समोर या ठिकाणी एंटर करावा लागणार आहे. जांताराच्या बदलापूर संघाला क्षेत्ररक्षण करायचंय लक्षात असू द्या. विलास आपला संघ घेऊन आपण दाखल व्हायचंय. हो यावेळी शॉट ऑफ गुड लेंथ ऑन साइडला ट्रॅव्हल होतोय डीप मध्ये. अगदी आपण पाहतो ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. बॉल डीप मध्ये चालला. एक सिंगलच्या मदतीने आता मात्र धावत संख्या धावफलकामध्ये 35 35 धावा आहेत. 48 लक्ष म्हणजे आता बरोबरीत चेंडूचा खेळ शिल्लक असेल 16 आणि गरज असणारी ती 13 धावांची. 16 बॉल आणि 13 धावांची गरज. ओ ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. लॉफ्टेड ड्राईव्ह आणि अगदी आपण पाहतो हा चेंडू अलॉंग द कार्पेट चाललेला. धावत संख्या धावफलकामध्ये 1 ने पुन्हा पुढे जाईल. सातत्याने आपण पाहतो आता माहिती आहे जांभिवली संघाला सिंगलला प्राधान्य द्यावं लागणार आहे. एका धावेने हा संघ विजयाच्या दिशेने वाटचाल करतो, आगेकूच करतो या मॅच मध्ये. फुल टॉस बॉल पुन्हा एकदा आपण पाहतोय. कदाचित या अगोदरच्या षटकामध्ये इतक्या धावा आल्यानंतर आपण पाहिलं तर आता तेजस पडवळचं हे षटक तुम्हाला पाहायला मिळतं. पहिल्याच बॉलवरती आक्रमण केलं, भव्य स्वागत करण्यात आलं. त्यानंतर सिंगलला प्राधान्य देण्यात आलं आणि आता दुहेरी धाव या ठिकाणी मिळते. एकंदरीत 4 चेंडूमध्ये 10 धावा खर्च केल्या गोलंदाज तेजस पडवळने. हो बॅटची कडा फलंदाज होईल बाद. क्वाड बिहाइंड. धक्का क्रमांक 2 लागेल. जे अनुमान जांभिवली संघाला. फलंदाज बाद. खूपच रोमांचकारी मध्ये 7 धावा बॉलिंग समरी आपण त्याच्यावरती नजर जर टाकली तर ओम देशमुख थोडासा भागडा ठरला. दुसऱ्या षटकामध्ये तब्बल 21 धावा आल्या आणि आता या षटकामध्ये अद्यापपर्यंत 10 धावा आलेल्या आहेत. म्हणजे एकंदरीत संघाची धावत संख्या धावफलकावरती 38 धावा झालेल्या आहेत. 48 धावांचं लक्ष होतं म्हणजे अजूनही 10 धावांची गरज आहे. त्या बाते आमच्या या दरम्यान आपण पाहिलं तर श्री गणेश क्रिकेट संघ माडकिवली हा देखील संघ ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचे मनपूर्वक स्वागत. आज वांगणी बदलापूरचे संघ आहेत. काल आपण पाहिलं तर वेगवेगळ्या बेल्ट मधील नामवंत संघ या ठिकाणी खेळलेले आहेत.
सर्वांचं विशेष कौतुक. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने पुन्हा एकदा फटका पाहायला मिळेल. बॉल चालला डीप मध्ये, क्षेत्ररक्षक पायाने अडवण्याचा प्रयत्न करतात. अखेर धाबा मिळतील जांभिवली संघाला 3. या ठिकाणी आपण पाहतो रनिंग बिटवीन द विकेट अत्यंत चांगले पाहायला मिळते. सुरेख तालमेळ, संवाद, आयोजकांचा वेळ वाचवण्याचा प्रयत्न सध्या प्रत्येक मॅच मध्ये होतो. अगदी आपण पाहतोय धाबा चेस होतात. आज किती धाबा जरी बनवल्या गेल्या ना अतिश, तरी आज धाबा चेस होणार आहेत हे मात्र नक्की आहे. हा इतिहास राहिलाय या क्रीडा नगरीचा. जेव्हा धाबा डिफेंड होता तर सर्व सामने अगदी आपण पाहिले तर बचावात्मक पद्धतीने प्रत्येक संघाने सामने वाचवलेले आहेत आणि आपला विजय या ठिकाणी जबरजबर निश्चित करण्याचा प्रयत्न केलेला आहे. परंतु आज त्याच्या व्यतिरिक्त या ठिकाणी धाबा चेस होत आहेत. प्रत्येक संघ प्रत्येक धाबा संख्येचा पाठलाग करताना आपल्याला पाहायला मिळालेला आहे. दहिवली संघाने 2 मॅच मध्ये धाबा संख्येचा पाठलाग केला. तिसऱ्या मॅच मध्ये आपण पाहिलं तर आजच्या दिवसामध्ये हा संघ देखील धाबा संख्येचा पाठलाग करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. 12 चेंडूंचा खेळ शेष आहे आणि फक्त 7 धाबांची गरज. म्हणजे उलट समीकरण तुम्हाला 7-12चं पाहायला मिळणार आहे. 12 बॉल 7 धाबांची गरज. या उमेश सोनकर देखील आलेले आहेत. जाणता राजा क्रिकेट क्लब बदलापूर संघाचे व्हाईस कॅप्टन आहेत. 12 बॉल 7 ची गरज. चला सामना लगेच आपण चालू करायचंय. ऑन गोईंग मॅच कडे आपण जाणार आहोत. ओ पियुष आलेत. पहिला बॉल भन्नाट वेग. पियुष आपल्याला पाहायला मिळतो. वाईड यॉर्कर करण्याचा प्रयत्न केला जातो, तोपर्यंत पहिला चेंडू या ठिकाणी डॉट. अकरा बॉल आणि आता 7 धावांची गरज. फुल टॉस बॉल. बॅटची कडा लागली, मागे चाललाय. एक धाव जरूर मिळेल. संपर्क व्यवस्थित आला नाहीये आणि या ठिकाणी DRS बॅटिंग टीमचा रिव्ह्यू या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. ओव्हर द वेस्ट हाईट साठी आपण चेक करू. या अमितजी डांगरे सर टीव्ही अंपायर्स आहेत. चला जाणताराच्या बदलापूर संघाला विनंती आहे लवकरात लवकर आपण समोर आपला संपूर्ण संघ घेऊन दाखल व्हायचंय, कारण आपल्याला इथून मैदानाच्या मध्ये एंटर करावा लागणार आहे. फायर डिलिव्हरी बळेल फक्त एक धाव. हो चांगला स्ट्रोक. बॉल जाईल पुन्हा एकदा बाउंड्री लाईनच्या बाहेर. चेंडूने केली आहे. ज्या ठिकाणी आपण पाहतोय बाउंड्री लाईनची सफर आणि आता आपल्याला मिळतील धावा 4. बॅटिंग करत असताना टीम जांभिवली संघाला. या फक्त 2 धावांची गरज आहे मॅच मध्ये. हा देखील सामना आपल्याला एकतर्फी पाहायला मिळतोय. ओ ज्या ठिकाणी पायात टाकण्यात आलेला चेंडू. एक धाव जरूर मिळेल. पंच लेग बाय खून करतायत. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावरती, 4थं प्रगतीपथावरती आहे. माफ करा आणि फक्त 1 धावेची गरज आहे. स्कोर आर लेवल. चला बदलापूर टीम लवकरात लवकर आपण समोर यायचे. बिनिंग स्टोक 1 धाव मिळेल आणि आता सामना जिंकलाय सहज सोप्या पद्धतीने. आपण पाहतो या धावा 48 चेस करत असताना टीम जे हनुमान जांभिवली संघाने विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि हार्ड लक टीम आदर्श वांगणी. पाहिजे तेवढ्या